नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नितेश शिंदे स्पीक्स या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2022 या वर्षामधील महत्त्वाच्या 30 नेमणुका आपल्याला या सेशनमध्ये बघायच्या आहेत आणि ज्या खूप आगामी परीक्षांसाठी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहेत. तर त्या सगळ्या नेमणुका तुम्ही नोट डाउन करून घ्यायच्या आहेत. त्याचं वारंवार रिव्हिजन करायचं आहे. कारण यातल्याच काही नेमणुका तुम्हाला आगामी परीक्षांसाठी दिसतील. आणि अजूनही काही जे नेमणुका होत असतात त्याच्यासाठी आपण टेलिग्राम चॅनलवरती अपडेट देतच असतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तो नितेश शिंदे स्पीक्स या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा आणि हे लेक्चर शेवटपर्यंत बघा. पहिली महत्वाची घडामोड आपण याच्यामध्ये बघूयात की युनायटेड किंगडम म्हणजे ज्याला आपण युके असं म्हणतो. तर युनायटेड किंगडम मध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त किंवा त्यांना आपण अँबॅसेडर असं म्हटलं तरी चालेल. तर अँबॅसेडर म्हणून लक्षात ठेवा, विक्रम के दोराईस्वामी या एका अनुभवी आणि मुत्सद्दी व्यक्तिमत्व, जे फॉरेन जे डिपार्टमेंट आहे, ज्यांना आपण IFS अधिकारी असं म्हणतो, तर त्यांचीच युनायटेड किंगडम मध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणजेच अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आलेली आहे. आणि हे निवड करण्याचे अधिकार कोणाला असतात? तर भारतीय राज्यघटनेनुसार जे उच्चायुक्त आहेत, ते उच्चायुक्त नेमण्याचे अधिकार हे राष्ट्रपतींना असतात. तर युनायटेड किंगडम मध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून विक्रम के दोराईस्वामी यांची निवड करण्यात आली, जे पूर्वी बांगलादेशमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून काम करत होते. पुढची घडामोड आपण बघूयात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे सचिव म्हणून एका व्यक्तीची निवड करण्यात आलेली आहे आणि ते व्यक्ती म्हणजेच राजेश वर्मा. आता नुकतीच राष्ट्रपती पदाची निवडणूक सुद्धा पार पडली आणि द्रौपदी मुर्मू या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आणि पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती झालेल्या आहेत, ज्याचा संपूर्णतः डिटेल्ड व्हिडिओ मी टाकलेला आहे, ज्याच्यामध्ये राष्ट्रपती चॅप्टरवरचे महत्वाचे 50 प्रश्न घेतलेले आहेत, जेणेकरून संपूर्ण राष्ट्रपती चॅप्टरच तुमचा त्यात कव्हर करून दिलेला आहे. तुम्ही जर बघितला नसेल तर तो अवश्य बघून घ्या. तर राजेश वर्मा यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांनी कपिल देव त्रिपाठी यांची जागा घेतली आणि ते कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. मात्र हा एक इम्पॉर्टंट प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकतो की नवनियुक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सचिवपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर ते आहेत राजेश वर्मा. अजून एक आंतरराष्ट्रीय दर्जावरची नियुक्ती आपण या ठिकाणी बघूयात. तर संयुक्त राष्ट्र संघटनेची अजून एक जी सहकारी संस्था आहे, ज्याला आपण UNFCCC या नावाने ओळखतो, म्हणजेच युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंजेस, म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघटनेची जी हवामान बदल सचिवालय आहे, या हवामान बदल सचिवालयाच्या नवीन कार्यकारी सचिव म्हणून सायमन स्टील यांची निवड करण्यात आलेली आहे. ही निवड युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे महासचिव एंटरियो गुटारेस यांनी ही निवड केलेली आहे. तर UNFCCCच्या नवीन कार्यकारी सचिवपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर सायमन स्टील यांची निवड करण्यात आलेली आहे. हा एक इम्पॉर्टंट मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. पुढची अतिशय इम्पॉर्टंट IMP अशी घडामोड आपल्याला ही बघायची आहे. तर आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन जे आहे, त्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या अध्यक्षपदी इजिप्तच्या सैफ अहमद यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि ही घडामोड आपल्यासाठी यासाठी महत्वाची आहे, कारण ही जी काय आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन आहे, याचे अध्यक्षपद एका भारतीय व्यक्तीकडे होतं आणि आता ते इजिप्तच्या सैफ अहमद यांच्याकडे आलेले आहेत. आणि यापूर्वी जे भारताचे जे बत्रा आहेत, त्या बत्रा यांनी या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि बत्रा यांच्याकडेच भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन म्हणजेच इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचं प्रमुख पद सुद्धा होतं आणि ते प्रमुख पद सुद्धा त्यांनी सोडलेलं आहे. म्हणजे त्यांच्याकडे दोन महत्वाची पदं होती, एक आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष बत्रा यांच्याकडे आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पण बत्रा यांच्याकडे होतं. आता आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या अध्यक्षपदी इजिप्तच्या सैफ अहमद यांची निवड केली आणि अनिल खन्ना यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यवाहक अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये दोन घडामोडी आहेत बघा, म्हणजे इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष हे अनिल खन्ना झालेले आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही, आणि आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष सैफ अहमद झालेले आहेत, हे लक्षात ठेवा. आणि या दोन्ही महत्वाच्या पदावरती भारताचे बत्रा होते, हे सुद्धा इंटरेस्टिंग मुद्दा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढची एक आंतरराष्ट्रीय दर्जाची पण भारतीय व्यक्तीची निवड इथं झालेली आहे.
तर आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेने जागतिक बँक संस्था जागतिक बँकेने म्हणजेच वर्ल्ड बँकेने इंदरमित गिल यांची मुख्य अर्थतज्ञ आणि बहुपक्षीय विकास बँकेत विकास अर्थव्यवस्थेसाठी एक वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तर हे मुख्य अर्थतज्ञपदी एका भारतीय व्यक्तीची निवड करण्यात आलेली आहे. वर्ल्ड बँकेच्या म्हणजेच जागतिक बँकेच्या. हे एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे आणि गिल हे जागतिक बँकेत मुख्य अर्थतज्ञ म्हणून काम करणारे दुसरे भारतीय व्यक्ती असतील. याआधी कौशिक बसू यांनी मुख्य अर्थतज्ञ म्हणजे चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून काम केलं होतं आणि आता इंदरमित गिल जे आहेत ते वर्ल्ड बँकेचे मुख्य अर्थतज्ञ असतील. वर्ल्ड बँकेची स्थापना 1945 साली झाली होती आणि वॉशिंग्टन DC इथं त्याचं मुख्यालय आहे, लक्षात ठेवा. आणि डेव्हिड मालपास अमेरिकेचे हे त्याचे सध्या प्रमुख आहेत आणि मॅनेजिंग डायरेक्टर आणि CFO हे भारताचे अंशुला कांत आहेत. हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि आता मुख्य अर्थतज्ञ म्हणून इंदरमित गिल यांची निवड करण्यात आलेली आहे. आता भारतीय स्तरावरची एक महत्वाची नेमणूक आपण बघूयात. नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE ने आशिष कुमार चौहान यांची नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजेच CEO म्हणून नियुक्त केलेली आहे. कोणाची? तर आशिष कुमार चौहान. हे नॅशनल स्टॉक एक्सचेंज चे प्रमुख असतील सध्या. आता नॅशनल स्टॉक एक्सचेंज कुठे आहे? तर ते मुंबई येथे आहे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजची स्थापना 1992 ला झाली होती आणि याचे चेअरपर्सन ऑफ द नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहेत गिरीश चंद्र चतुर्वेदी आणि आता आशिष कुमार चौहान यांची CEO म्हणून निवड करण्यात आलेली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या ही भारतीय स्तरावरची महत्वाची घडामोड तुम्ही समजून घ्या. भारताचे जे क्रिकेट टीम होती त्या भारताच्या क्रिकेट टीमचे जे माजी प्रशिक्षक आहेत आणि प्रसिद्ध क्रीडापटू रवी शास्त्री यांची फॅन कोड जे एक मी असं म्हणेल की एक ऑनलाईन डिजिटल सुविधा देणारी ई-मार्केट प्लेससाठी एक नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून फॅन कोडची निवड करण्यात आलेली. म्हणजे एक फॅन कोड ही क्रीडा आकडेवारी देते. थोडक्यात क्रिकेटच्या संदर्भात आकडेवारी असेल, त्याचबरोबर लाईव्ह टेलिकास्ट असतील, या संपूर्ण प्रकार हा क्रीडा क्षेत्रातला देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपण हॉटस्टारवर कसं मॅच बघतो, जिओ टीव्हीवर बघतो, तसे फॅन कोड तसंच आहे जे क्रिकेटच्या क्षेत्रातील सगळे लाईव्ह स्ट्रीमिंग असेल किंवा क्रिकेटचं जे संपूर्ण वेळापत्रक असेल किंवा लाईव्ह स्कोर गार्ड असेल, हे सगळं फॅनकोड नावाचं एक ऍप आहे ते प्रोव्हाइड करत असतं. आणि फॅनकोडच्या ब्रँड अँबॅसेडर पदी भारताचे जे मुख्य प्रशिक्षक म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे त्या रवी शास्त्री यांची निवड करण्यात आलेली आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर युनायटेड नेशन्स जे आंतरराष्ट्रीय ज्याला आपण युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन म्हणतो, संयुक्त राष्ट्र संघटना म्हणतो, तर त्या संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस असणारे अँटोनियो गुटेरेस यांनी भारताच्या अर्थतज्ञ असणाऱ्या जयंती घोष यांची युनायटेड नेशनच्या एक प्रभावी बहुपक्षीयतेवर नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सल्लागार मंडळाच्या सदस्यपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर या अर्थशास्त्रज्ञ आहेत जयंती घोष. यांच्यावरती आताच गटकच्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न विचारला होता. तर अर्थशास्त्राच्या साठी असणारं सल्लागारी मंडळ यापदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यांचं जर आपण एकंदरीत हिस्ट्री बघायला गेली तर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनचेस्टर एम्स्टर्ड येथे त्या प्रोफेसर होत्या. त्यापूर्वी अर्थशास्त्राच्या प्राध्यापक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. सेंटर फॉर इकॉनॉमिक स्टडीज अँड प्लॅनिंग मध्ये सुद्धा, त्याचबरोबर स्कूल ऑफ सोशल सायन्स जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या अध्यक्षा इत्यादी ठिकाणी त्यांचं आपल्याला कर्तृत्व काम बघायला मिळतं. त्याचबरोबर युनायटेड नेशनच्या आर्थिक आणि सामाजिक प्रकरणांवरील उच्चस्तरीय सल्लागार मंडळाच्या सदस्य देखील जयंती घोष या राहिलेले आहेत आणि नुकतीच त्यांचे अर्थशास्त्राच्या सल्लागारपदी निवड करण्यात आलेले अँटोनियो गुटेरेस हे सध्या प्रमुख आहेत. कशाचे? तर युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे, जे पोर्तुगाल देशाचे आहेत आणि आंतरराष्ट्रीय म्हणतोय, जी काही संयुक्त राष्ट्र संघटना आहे त्याची स्थापना ही 24 ऑक्टोबर 1945 साली झाली होती. म्हणून 24 ऑक्टोबर हा दिवस आपण संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. या बाबतीत तुम्ही लक्षात ठेवा जयंती घोष, कारण एखाद्या आंतरराष्ट्रीय कोणत्या स्तरावरती ज्यावेळेस भारतीय व्यक्तीची निवड होते त्यावेळेस कदाचित आपल्याला परीक्षेमध्ये या संदर्भातला प्रश्न हा बघायला मिळू शकतो. तर लक्षात ठेवा नाव कोण आहे? जयंती घोष. पुढची सगळ्यात महत्वाची जी नेमणूक आहे याच्यामध्ये, जे टाटा सन्सचे जे अध्यक्ष आहेत N. चंद्रशेखरन
या एन चंद्रशेखरन यांची एअर इंडियाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. एअर इंडिया तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की नुकतंच 18,000 कोटी रुपयाचा व्यवहार करण्यात आला आणि जी एअर इंडिया आहे त्या एअर इंडियाचं विलिनीकरण करण्यात आलं आणि ही जी एअर इंडिया आहे आता टाटा ग्रुपकडे परत एकदा गेलेली आहे. आणि या टाटा ग्रुपकडे परत एकदा गेल्यानंतर या एअर इंडियाच्या अध्यक्षपदी एन चंद्रशेखरन यांची निवड करण्यात आलेली आहे, जे ऑलरेडी टाटा सन्सचे प्रमुख आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये एन चंद्रशेखरन यांची टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती आणि आता विलिनीकरण झाल्यानंतर टाटा या कंपनीने एअर इंडियाच्या अध्यक्षपदी एन चंद्रशेखरन यांची नियुक्ती केलेली आहे. आगामी परीक्षेमध्ये हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला बघायला मिळू शकतो. पुढचं सगळ्यात महत्त्वाचं एक मी म्हणेल नियुक्ती ती अशी आहे की राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण. राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण म्हणजेच नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी. आता याच्या अध्यक्षपदी अजय भूषण पांडे यांची निवड करण्यात आलेली आहे. आता हे नेमकं काय आहे राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण? तर ज्या कंपन्या असतात, ज्या कंपन्या वगैरे सरकारी कोणती अथॉरिटी ऑर्गनायझेशन असेल तर या ऑथॉरिटीवरती किंवा ऑर्गनायझेशनवरती सरकारी कंपन्यांच्या वरती नियंत्रण आणणारी ही नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी आहे. जी कंपनीच्या बॉडीला बघा, इथं तुम्ही जर हा तिसरा पॉईंट बघितला तर बॉडीला कंपनीच्या म्हणजे ह्या बॉडीला म्हणजे कोणत्या नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटीला एखाद्या कंपनीच्या आर्थिक स्टेटमेंटचे पुनरावलोकन करण्याचा म्हणजे आर्थिक स्टेटमेंट म्हणजे वित्तीय व्यवहारांचं ऑडिट करण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर स्पष्टीकरण एखाद्या गोष्टीवरती मागू शकतात. लेखा आणि लेखापरीक्षण समस्यांच्या संदर्भात अनियमितता आहे का किंवा काही त्याच्यामध्ये घोळ आहे का हे तपासू शकतात. त्याच्यामुळे ही जी काही रेग्युलेटरी बॉडी आहे अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये त्याच्या अध्यक्षपदी नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटीच्या अध्यक्षपदी अजय भूषण पांडे यांची निवड करण्यात आलेली आहे, जे महाराष्ट्र केडरचे एक IAS अधिकारी आहेत आणि त्यांनी महसूल सचिव म्हणून सुद्धा काम केलं होतं. आता जी काय नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी आहे जी ऑडिटिंग व्यवसायासाठी स्वतंत्र नियामक म्हणून काम करते. ऑडिटिंग म्हणजे काय तर काम व्यवस्थित केलेलं आहे का, काय आर्थिक भ्रष्टाचार वगैरे कंपनीच्या याच्यात झालाय का हे चेक करण्याचं काम हे करत असते. आणि याची जी स्थापना आहे ती कंपनी कायदा 2013 अंतर्गत नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग ऑथॉरिटीची स्थापना 2018 मध्ये झाली, ज्याला कॅबिनेटनं मंजुरी दिली होती. तर ही जे काय याच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे, अजय भूषण पांडे हे व्यक्तिमत्व तुम्ही लक्षात ठेवा. याच्यानंतर अजून एक खूप महत्त्वाची नियुक्ती ती म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, ज्याला आपण इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणतो, त्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी टोगो या देशाचे गिल्बर्ट होगोम्बो यांची निवड झालेली आहे. आणि युनायटेड नेशनच्या एजन्सीनं यांची गव्हर्निंग बॉडीद्वारे यांची निवड करण्यात आली. हे जे काही होगोम्बो आहेत हे टोगो देशाचे आहेत. कोणत्या देशाचे आहेत तर टोगो हा देश आहे, आफ्रिकन देश आहे आणि त्यांची निवड करण्यात आलेली आहे. ते या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे 11वे प्रमुख असतील आणि ते पहिलेच आफ्रिकन असतील की ज्यांनी या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड ही 1 ऑक्टोबर 2022 पासून करण्यात येणार आहे. सध्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अध्यक्षपदाचा कारभार हे ब्रिटनचे असणारे गाय रायडर बघत आहेत. 1 ऑक्टोबर 2022 पासून यांच्या जागी आता गिल्बर्ट होगोबो टोगो देशाचे कारभार बघतील. जर आपण आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या बाबतीमध्ये काही गोष्टी बघायला गेल्या तर त्याचा हेडक्वार्टर जे आहे ते जिनिवाला आहे. त्याचबरोबर त्याचे हेड जे आहेत सध्या गाय रायडर आहेत, परंतु 1 ऑक्टोबर 2022 पासून गिल्बर्ट होगोबो असतील. ILO ज्याची पॅरिस पीस कॉन्फरन्सच्या द्वारे त्याची नियुक्ती करण्यात आली होती. 1919 ला स्थापना करण्यात आली आणि 2019 मध्ये याला 100 वर्ष पूर्ण झाली होती. हा सुद्धा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. 1969 साली आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेला शांततेचा नोबेल पुरस्कार सुद्धा मिळाला होता. शांततेचा नोबेल पुरस्कार सुद्धा मिळाला होता. त्याच्यामुळे अशा आंतरराष्ट्रीय संघटनेच्या एखाद्या प्रमुखपदी एखाद्या व्यक्तीची निवड झाली तर तो आपल्याला प्रश्न बघायला मिळू शकतो. नुकतंच आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या टोगो देश सुद्धा लक्षात ठेवा, टोगो देशाचे गिल्बर्ट होगोबो. क्लिअर? आता पुढचा मुद्दा बघूया. आता भारतामध्ये जे काही विमा क्षेत्र आहे तर भारताच्या विमा क्षेत्रावरती जे नियमन आणणारी जी बॉडी आहे त्याला आपण IRDAI असं म्हणतो. IRDAI भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण. IRDAI म्हणजेच इन्शुरन्स रेग्युलेटरी, नावातच आहे बघा, इन्शुरन्स रेग्युलेशन्स करणारी आणि डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, ज्याला IRDAI असं म्हणतो. तर या भारतामध्ये ज्या विम्याच्या काही नियमन करणारी IRDAI संस्था आहे, या IRDAIच्या अध्यक्षपदी देबाशिष पांडा यांची निवड झालेली आहे. ते माजी आर्थिक सेवा सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे.
सुभाषचंद्र खुंटिया यांचा कार्यकाल संपत होता आणि त्यांच्या जागी आता देबाशिष पांडा यांची निवड झालेली आहे. इरडाय काय करते तर मी तुम्हाला सांगितलं, जे भारताचा संपूर्ण विमा क्षेत्र आहे त्याचं नियमन करणारी, रेग्युलेशन्स करणारी ही बॉडी आहे, जिची स्थापना 1999 ला झाली होती आणि ज्याचं मुख्यालय हे हैदराबादला आहे. बघा, बऱ्याचशा फायनान्शियल गोष्टीचं मुख्यालय तुम्हाला मुंबईला बघायला मिळतं, परंतु ही जी काय इरडाय आहे, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, याचं मुख्यालय मात्र हैदराबादला आहे. जी कशाचं काम करते मी तुम्हाला सांगितलं तर भारताचा विमा आणि जे विमा क्षेत्र आहे त्याचं नियमन करणं, त्याचं डेव्हलपमेंट करणं, त्याचा विकास करणं, याचं काम ही इरडाय करत असते आणि त्याच्या अध्यक्षपदी देबाशिष पांडा यांची निवड झालेली आहे. क्लिअर? चलो, पुढचा एक खूप महत्वाची आता आपल्याला काय बघायची, नेमणूक बघायची. विद्यार्थी मित्रांनो, जगामध्ये भरपूर सारा दहशतवाद तुम्हाला बघायला मिळतो. दहशतवाद ही जी कृत्य आहेत, त्या दहशतवाद्यांचं होणारं जे काही आर्थिक फंडिंग असेल किंवा ज्याला आपण म्हणतो पैशाचा पुरवठा करणं, दहशतवादी संघटनेला बऱ्याचशा देशांकडून किंवा बऱ्याचशा ऑर्गनायझेशन कडून फंडिंग केलं जातं, पैसा पुरवला जातो आणि हा रोखण्यासाठी किंवा याच्यावर आळा घालण्यासाठी एक खूप मोठी आंतरराष्ट्रीय संघटना आहे, ज्याला आपण फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स असं म्हणतो. फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स असं म्हणतो, FATF म्हणतो, जी जगातील अँटी मनी लॉन्ड्रिंग असेल किंवा म्हणजेच काय तर पैसा इकडून तिकडे पाठवणं आणि दहशतवादाविरुद्ध वित्त पुरवठा करणारी, जी दहशतवादाच्या विरोध करणारी, कशात वित्त पुरवठा करणारी संस्था आहे. म्हणजे ज्या व्यक्ती दहशतवादासाठी पैसा पुरवतात त्यांचा विरोध करणारी ही संस्था आहे कोणती तर फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स, FATF. याच्या अध्यक्षपदी सिंगापूर या देशाचे टी राजा कुमार यांची निवड झालेली आहे अध्यक्ष म्हणून. आता ते टी राजा कुमार म्हणजे तुम्हाला भारताचे वाटतील, पण ते सिंगापूरचे आहेत. FATF म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स, खूप महत्वाची ही संघटना, खूप मोठी निर्बंध सुद्धा आणते. नुकतंच पाकिस्तानवरती खूप मोठे रेग्युलेशन्स आणले होते, कारण पाकिस्तानवरती बऱ्याच वेळेस आरोप केला जातो की ती दहशतवादाला पैसे पुरवतात. तर FATF न खूप मोठे निर्बंध पाकिस्तानवरती आणले होते आणि FATF कायम चर्चेमध्ये असते. FATF काय तर फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स, ज्याच्या अध्यक्षपदी टी राजा कुमार. हे देश मात्र लक्षात ठेवा, हे सिंगापूरचे आहेत, भारताचं तुम्हाला वाटू शकतं. त्यांची नियुक्ती 1 जुलै पासून होईल 2 वर्षांसाठी आणि ते कोणाच्या जागी असतील तर ते मार्क्स ब्लेअर जर्मनीचे, त्यांच्या जागी त्यांची निवड होईल. FATF जी आहे ती G7 ही जी काय संस्था आहे त्यांच्याद्वारे 1989 मध्ये मनी लॉन्ड्रिंग असेल, मनी लॉन्ड्रिंगचा अर्थ असतो की पैसे इकडून तिकडे पाठवणे इलिगली, दहशतवाद आणि प्रसार वित्त पुरवठा रोखण्यासाठी, त्यांचा सामना करण्यासाठी स्थापन केलेली एक आंतरसरकारी संस्था आहे. दहशतवाद्यांना पैसे वगैरे मिळू नये यासाठी FATF काम करत असते. 1989 ला स्थापना झाली. मनी लॉन्ड्रिंग आणि टेररिझम फंडिंगचा विरोध करणारी ही आहे. हेडक्वार्टर याचं मुख्यालय पॅरिसला आहे. मेंबरशिप म्हणजे 39 सदस्य आहेत त्याचे आणि सध्या प्रेसिडेंट जे आहेत ते आहेत टी राजा कुमार, जे सिंगापूरचे आहेत, ना की भारताचे. आता पुढचा सगळ्यात महत्वाचा, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबी. हा परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न हा 100% आगामी परीक्षेमध्ये मी म्हणेल बघायला मिळू शकतो, कारण ज्या वेळेस एखाद्या संस्थेच्या अध्यक्षपदी महिलेची निवड होते आणि ती प्रथमच जर महिला त्या संघटनेच्या अध्यक्ष असतील तर कदाचित आपल्याला प्रश्न या संदर्भात बघायला मिळू शकतो. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबी, जी शेअर मार्केट असेल भारताचं, त्या शेअर मार्केटचं रेग्युलेशन्स करणारी ही जी सेबी संस्था आहे, या सेबीच्या अध्यक्षपदी माजी ICICI बँकर माधुरी पुरी बुच यांची निवड झालेली आहे. अजय त्यागी हे पूर्वीचे सेबीचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या जागी आता माधुरी पुरी बुच या सेबीच्या अध्यक्ष म्हणून आलेल्या आहेत आणि त्या सेबीच्या पहिल्याच महिला प्रमुख आहेत. सेबीचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. जे शेअर मार्केट असतं त्याचं नियमन करणारी ही संस्था आहे आणि या संस्थेच्या प्रमुख असलेल्या पहिल्या नॉन IAS महिला देखील त्या आहेत. नॉन IAS म्हणजे जनरली IAS ऑफिसरची तिथं निवड केली जाते, मात्र ह्या नॉन IAS आहेत. आता हे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर द सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया इज द रेग्युलेटरी बॉडी ऑफ द सिक्युरिटीज अँड कॉमोडिटी मार्केट. म्हणजे जे शेअर मार्केट असतं त्याचं एक रेग्युलेशन्स करणारी ही बॉडी आहे. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स म्हणजे अर्थ मंत्रालयाअंतर्गत ही काम करत असते. इट वॉज इस्टॅब्लिश्ड ऑन 12 एप्रिल 1988. 1988 ला त्याची स्थापना करण्यात आली. मात्र त्याची पॉवर जी आहे किंवा त्याचा संपूर्ण कारभार जो आहे तो 1992 पासून चालू झाला आणि 1992 लाच मग त्याची एक स्थापना झाली, कारण त्यापासूनच त्याची कारभार चालू झाला असं आपण म्हणूयात. त्याच्यासाठी सेबी कायदा 1992 ला पारित केलेला आहे. सेबी ऍक्ट कोणत्या वर्षीचा आहे तर 1992 चा आहे. सेबी ऍक्ट 1992. आता ह्याचं हेडक्वार्टर जे आहे, मुख्यालय जे आहे ते मुंबईला आहे
आणि माधुरी पुरीबुच त्याच्या सध्या काय आहेत, प्रमुख आहेत. कशाचं काम करते सेबी, तर जे शेअर मार्केट असतं त्या शेअर मार्केटचं नियमन करणारी संस्था आहे. सेबीचा लॉंग फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून माधुरी पुरीबुच यांची निवड झालेली आहे. पुढचा एक महत्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे काय, भारताचे जे निवृत्त व्हाईस ऍडमिरल आहेत जी अशोक कुमार यांनी भारताचे पहिले राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक म्हणून त्यांची काय केलेली नियुक्ती केलेली आहे. राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक म्हणजे जी NMMSC जे आहे, नॅशनल मॅरीटाईम सिक्युरिटी कोऑर्डिनेटर, म्हणजे राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक. राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक म्हणजे काय, तर जी काय आपली आता 26/11 आपल्यावरती हल्ला झाला होता तो समुद्रमार्गे झाला होता, बरोबर. त्याच्यानंतर आपण NIA ची स्थापना वगैरे, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी वगैरे भरपूर साऱ्या स्थापना आपण, किंवा आपण आपले कोस्टल एरिया जो आहे, समुद्र किनारा जो आहे, तो भरपूर कित्येक दृष्टीने आपण शाबूत करण्याचा किंवा कित्येक दृष्टीने मजबूत करण्याचा आपण प्रयत्न केला. आणि नुकतंच एक पद तयार करण्यात आलेलं आहे, नॅशनल मॅरिटाईम सिक्युरिटी कोऑर्डिनेटर, राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक. म्हणजे काय, तर सागरी सुरक्षेच्या संदर्भात ज्या काही महत्त्वाचे मुद्दे असतील, सागरी सुरक्षेच्या संदर्भात जे काही पावलं उचलण्याची गरज आहे, तर या संपूर्ण सागरी सुरक्षेच्या संदर्भात एक नवीनच पद तयार करण्यात आलेले आहे, ज्याला नॅशनल मॅरिटाईम सिक्युरिटी कोऑर्डिनेटर म्हणतो आपण, राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक म्हणतो. आणि पहिल्यांदाच याचे पहिले समन्वयक म्हणून भारताचे निवृत्त व्हाईस ऍडमिरल जी अशोक कुमार यांची निवड करण्यात आलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा मुद्दा का महत्वाचा आहे, कारण पहिलं आलं की परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. ज्यावेळेस पहिलं कोणती गोष्टी असेल त्यावेळी 100% परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न हा बघायला मिळू शकतो. त्याच्यामुळे भारताचे जे काही सागरी किनारा आहे तो अजून शाबूत करण्यासाठी एक नवीन पद तयार करण्यात आलेलं आहे, राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक. हे पहिले राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक हे जी अशोक कुमार यांची त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. आता सुरक्षा सल्लागार जे आहेत अजित डोभाल, हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. अजित डोभाल यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाशी समन्वय साधून काम करेल. म्हणजे अजित डोभाल हे कोण आहेत, तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्या नियंत्रणाखाली हे सगळं पद जे आहे ते काम करेल. कोणतं, राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक. आणि ज्याचे पहिले कोण झालेले, जी अशोक कुमार. आता भारताचं नौदल असेल, तटरक्षक दल असेल, किंवा किनारी किंवा सागरी सुरक्षेत अडकलेल्या सुरक्षा एजन्सीज असतील, त्याचबरोबर जे 13 किनारी राज्य आहेत, 13 किनारी राज्य म्हणजे त्याच्यामध्ये 9 राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे, प्लस 4 केंद्रशासित प्रदेशांना सुद्धा समुद्र किनारा लाभलेला आहे. म्हणजे 9 आणि 4 13 झाले टोटल. 13 सागरी किनारे आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या समन्वय साधण्याचं मुख्य काम हे NMSC ला दिलेले आहे. म्हणजे व्यवस्थित समन्वय साधून या सगळ्या राज्यांच्या किंवा केंद्रशासित प्रदेशांची समन्वय साधून अजून कशी सागरी सुरक्षितता करता येते का, यासाठी हे पहिले सागरी सुरक्षा समन्वयक म्हणून जी अशोक कुमार यांची निवड झालेली आहे, जे की अजित डोभाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे पद काम करेल. त्याच्यामुळे हा सुद्धा परीक्षेमध्ये तुमचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, भारत सरकारनं M जगदीश कुमार यांची विद्यापीठ अनुदान आयोग जो आहे त्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदी M जगदीश कुमार यांची निवड केलेली आहे, ज्याला आपण UGC म्हणतो, युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन. ही जी आहे दिल्लीची, त्या ठिकाणी M जगदीश कुमार हे त्याचे नवीन अध्यक्ष असतील. युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन तुम्हाला बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की एखाद्या युनिव्हर्सिटीला ग्रांट देणं, अनुदान देणं, या सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या विद्यापीठ अनुदान आयोग करत असतं. आणि त्याच्या अध्यक्षपदी M जगदीश कुमार यांची निवड झालेली आहे. आता M जगदीश कुमार हे पूर्वी एका खूप महत्त्वाच्या पदावरती होते. ते पूर्वी जे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आहे दिल्लीची, ज्याला JNU म्हणतो आपण, त्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचे ते कुलगुरू होते. आणि आता त्यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. आता यांचा जो कालावधी असेल तो 5 वर्षाचा किंवा वयाची 65 वर्ष हे जे पूर्ण होईल आधी तेवढा त्यांचा कार्यकाल असेल. आता जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचे कुलगुरू असलेले जगदीश कुमार हे M जगदीश कुमार आता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. मग आता JNUच्या कुलगुरूपदी कोणाची निवड झालेली आहे, तर JNUच्या कुलगुरूपदी पहिल्यांदाच एका महिलेची निवड झालेली आहे. ते आहेत संत श्री दोलुपुडी पंडित. यांची जवाहरलाल नेहरू विद्यापीठ जे आहे म्हणजे JNU चे नवीन कुलगुरू म्हणून नियुक्ती केलेली आहे. म्हणजे ही सुद्धा अपॉइंटमेंट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि ही सुद्धा पहिली आणि दुसरी सुद्धा. आता ही जी काही UGC आहे विद्यापीठ अनुदान आयोग, ज्याला आपण
युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन असं म्हणतो. त्याची स्थापना 1956 ला झाली होती आणि त्याचं मुख्यालय जे आहे ते नवी दिल्ली येथे आहे. आणि ज्याचे प्रमुख सध्या कोण झालेले आहेत? एम जगदीश कुमार. आणि JNUचे म्हणजेच जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या संतश्री धुलीपुडी पंडित या महिला काय झालेल्या आहेत? कुलगुरू झालेले आहेत. तुम्ही लक्षात ठेवा. अजून एक जर अपॉइंटमेंट आपण बघितली तर ज्या दिल्ली या ठिकाणी असणारं जे क्रीडा विद्यापीठ आहे, तर दिल्लीच्या क्रीडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी सुद्धा नुकतीच एक महिलेची निवड झालेली आहे. आणि दिल्लीच्या जे क्रीडा विद्यापीठ आहे त्याच्या कुलगुरूपदी पहिल्या ऑलिम्पिक महिला विजेत्या करनाम मल्लेश्वरी यांची दिल्लीच्या क्रीडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झालेली आहे. त्या भारताच्या पहिल्या अशा महिला आहेत की ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये काय मिळवलं होतं? पदक मिळवलं होतं. ऑलिम्पिकमध्ये त्यांनी कांस्य पदक मिळवलं होतं. पहिल्या भारतीय महिला आहेत. 2000चं सिडनी ऑलिम्पिक होतं. या 2000च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी कांस्य पदक पटकावलं होतं. आणि अशा ह्या कर्णम मल्लेश्वरी ज्यांनी वेट लिफ्टिंगमध्ये भारतासाठी पहिल्या महिला ठरल्या पदक मिळवून देणाऱ्या, या दिल्ली क्रीडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी त्यांची निवड झालेली आहे. हे सुद्धा तुम्ही चालू घडामोडी लक्षात ठेवा. याच्यानंतर दुसरी महत्वाची चालू घडामोडी अशी की भारत सरकारनं डॉक्टर व्ही अनंथा नागेश्वरम यांची नवीन मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून निवड केलेली आहे. आता हे आर्थिक सल्लागार आहेत. आता भारताच्या ज्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन यांचं जे अर्थ मंत्रालय आहे, यांच्या अर्थ मंत्रालयाच्या ज्या ऍडवायझरी किंवा सल्लागार म्हणून काम करणार, मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून काम करण्यासाठी डॉक्टर व्ही अनंता नागेश्वरम यांची निवड केलेली आहे. KV सुब्रमण्यम यांच्या जागी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. काय तर मुख्य आर्थिक सल्लागार. मग सध्या अर्थमंत्री कोण आहेत? आपल्या निर्मला सीतारामन. डॉक्टर व्ही अनंत नागेश्वरम हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. आता दुसरं एक महत्वाची नेमणूक आपण या ठिकाणी बघूयात की जनरल पांडे यांची उपलष्कर प्रमुख म्हणून निवड करण्यात आलेली आहे. भारताची आर्मी आहे, आर्मी स्टाफ जो आहे त्याच्या उपलष्कर प्रमुखपदी निवड करण्यात आलेली आहे जनरल पांडे यांची. आणि त्यांनी यापूर्वी लष्कराच्या मुख्यालयात महासंचालक म्हणूनही काम केलं होतं. जर आपण इंडियन आर्मीचं जर बघितलं तर इंडियन आर्मीची स्थापना 1 एप्रिल 1895 ला झाली होती. इंडियन आर्मीचं हेडक्वार्टर नवी दिल्ली येथे आहे. इंडियन आर्मीचे सध्या प्रमुख जे आहेत ते मनोज मुकुंद नरवणे आहेत. आणि जो मोटो आहे आपल्या इंडियन आर्मीचा तो आहे सर्व्हिस बिफोर सेल्फ. हे लक्षात ठेवा. तर इंडियन आर्मीचे सध्या जे प्रमुख आहेत, लष्कर प्रमुख आहेत, ते आहेत मनोज मुकुंद नरवणे. हे आपल्या महाराष्ट्राचे आहेत. आणि आता उपलष्कर प्रमुख म्हणून जनरल पांडे यांची निवड झालेली आहे. हे सुद्धा नाव तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. जनरल पांडे कोण आहेत? तर उपलष्कर प्रमुख. आणि लष्कर प्रमुख कोण आहेत? तर मनोज मुकुंद नरवणे. याच्यानंतर अजून एक परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाची चालू घडामोडी ती म्हणजे अशी की जे आपली इस्रो आहे, इस्रो भारतीय अवकाश संशोधन संस्था, ज्याला इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असं म्हणतो, याने किंवा या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदी रॉकेट शास्त्रज्ञ डॉक्टर S सोमनाथ यांची त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. आणि हे इस्रोचे नवीन अध्यक्ष आणि अंतराळ सचिव म्हणून काम करणार आहेत. त्यांचा विस्तारित कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या म्हणजे त्यांची कोणाच्या जागी निवड झाली तर K सिवन म्हणजेच कैलास वादिव सिवन यांच्या जागी डॉक्टर S सोमनाथ यांची निवड झालेली आहे. जनरली इस्रो जे आहे ते इस्रोचे अध्यक्षपद, अंतराळ सचिव पद, अंतराळ आयोगाचे प्रमुख हे सहसा पद जे आहे ते एकाच व्यक्तीकडे असतं. आणि ते पद आता कोणाकडे आहे? डॉक्टर S सोमनाथ हे इस्रोचे काय झालेले आहेत? नवीन अध्यक्ष ठरलेले आहेत. कोणाच्या जागी त्यांची निवड झालेली आहे तर K सिवन यांच्या जागी त्यांची इस्रोचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. इस्रोच्या बाबतीत जर आपण बघायला गेलं इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, लॉंग फॉर्म सुद्धा लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये लॉंग फॉर्म सुद्धा विचारला जातो. तर ह्याचं हेडक्वार्टर किंवा याचं मुख्यालय जे आहे ते बेंगलोरला आहे, कर्नाटकमध्ये. आणि त्याची जी स्थापना झाली होती ती 15 ऑगस्ट 1969 ला इस्रोची स्थापना झाली होती. आणि इस्रोचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती तर इस्रोचे पहिले अध्यक्ष आहेत आपले विक्रम साराभाई जे आहेत ते इस्रोचे पहिले अध्यक्ष आहेत. स्थापना लक्षात ठेवा 1969 15 ऑगस्टला. आणि सध्या डॉक्टर S सोमनाथ यांची इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. याच्यानंतर दुसरा एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये नेमणुकीचा की एक भारतीय व्यक्तिमत्व एका खूप मोठ्या स्तरावरती गेलेला आहे आणि त्या संदर्भात आज आपण माहिती बघायचं आहे. तर भारतीय रिझर्व्ह बँक जे आहे RBI चे 24वे गव्हर्नर म्हणून ज्या व्यक्तीने काम केलं होतं त्या व्यक्ती म्हणजे उर्जित पटेल यांची 3 वर्षाच्या कालावधीसाठी इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक, त्याला एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक ज्याला
AIIB असं म्हणतो आपण. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे जी काय पायाभूत सुविधा वगैरे आशियामध्ये उभारल्या जातात, त्या इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकच्या उपाध्यक्ष म्हणून एक भारताचे 24वे गव्हर्नर असणारे उर्जित पटेल यांची निवड झालेली आहे. हे सुद्धा तुम्ही इथं लक्षात ठेवा. कोणती संस्था? तर इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक. जर आपण बघितलं की एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकचे अध्यक्ष सध्या जिंग लिक्यून आहेत आणि ह्याचं हेडक्वार्टर जे आहे ते बीजिंग, चायना या ठिकाणी आहे. आणि याची स्थापना 16 जानेवारी 2016 ला झाली होती. आणि ह्या एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकच्या उपाध्यक्षपदी भारताचे 24वे गव्हर्नर असणारे उर्जित पटेल यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. हा एक खूप इम्पॉर्टंट मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा, आगामी परीक्षेसाठी उपयुक्त आहे. याच्यानंतर एक महत्वाची जी बँक आहे, ज्याला आपण बँक ऑफ बडोदा असं म्हणतो, तर या बँक ऑफ बडोदाच्या ब्रँड अॅम्बॅसेडर पदी खूप महान असे क्रिकेटपटू भारताच्या शेफाली वर्मा यांची निवड झालेली आहे. म्हणजे बँक ऑफ बडोदा जर आपण बघितलं तर या बँक ऑफ बडोदाच्या ब्रँड अॅम्बॅसेडर काय असतं की ती जी बँक असते त्या बँकेचं एक ब्रँड व्हॅल्यू असेल किंवा त्याचं एक जागरूकता फैलण्यासाठी किंवा त्याची ओळख लोकांना होण्यासाठी एक ब्रँड अॅम्बॅसेडर प्रत्येक कंपनी असेल, मोठी इंटरनॅशनल, नॅशनल किंवा कोणती ऑर्गनायझेशन ब्रँड अॅम्बॅसेडर करत असते. जसं आपण बघितलं की एमवे कंपनी जी आहे त्या एमवे कंपनीच्या ब्रँड अॅम्बॅसेडर पदी आपल्या आत्ताच पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू यांची निवड झालेली आहे. त्याच्यानंतर आपण जे आरबीआय आहे त्या आरबीआयनं त्याचे काय ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स करत असताना जे ऑनलाईन फसवणूक होते, या ऑनलाईन फसवणुकीच्या विरोधातला ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून नीरज चोप्रा यांची निवड करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जे केरळ हे राज्य आहे, तर या केरळ राज्याच्या टुरिझम किंवा केरळचा असं म्हणू की टुरिझम जे आहे त्या केरळ टुरिझमच्या प्रमुखचा ब्रँड अॅम्बॅसेडर, प्रमुख किंवा त्याला आपण ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणू, तर या पदावरती केरळ टुरिझमचं ब्रँड अॅम्बॅसेडर पदी श्रीजेश जे आहेत हॉकीपटू भारताचे, त्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर ह्या रिसंट महत्वाचे खेळाडू त्यांची वेगवेगळ्या गोष्टीवरती केलेली ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून निवड, आणि आत्ताच्या बँक ऑफ बडोदाच्या ब्रँड अॅम्बॅसेडर पदी शेफाली वर्मा यांची निवड करण्यात आलेली आहे. अजून एक महत्वाचं म्हणजे BSNL ही जी कंपनी आहे त्या BSNL कंपनीनं आपल्या मेरी कोम यांची ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून निवड करण्यात आलेली आहे. ह्या सुद्धा तुम्ही गोष्टी लक्षात ठेवा. शेफाली वर्मा यांच्या नावावर विक्रम आहे की त्यांनी 18 वर्षाच्या पूर्वीच किंवा 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच भारताचे जे काय तिन्ही क्रिकेटचे प्लॅटफॉर्म आहेत, म्हणजे T20 असेल, ODI असेल किंवा कसोटी असेल, या तिन्ही फॉर्मॅटमध्ये 18 वर्षाच्या पूर्वीच निवड होणाऱ्या त्या भारताच्या पहिल्या महिला सुद्धा ठरलेल्या आहेत शेफाली वर्मा, आणि त्यांचीच आता निवड काय म्हणून केलेली आहे, बँक ऑफ बडोदाच्या ब्रँड अॅम्बॅसेडर पदी केलेली आहे. आणि ह्यात काही अजून ब्रँड अॅम्बॅसेडर मी तुम्हाला खेळाडू काय सांगितलेले आहेत हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढचा एक खूप महत्वाचा आणि एक्झामच्या ओरिएंटेड मुद्दा तो असा, जी काय ONGC कंपनी आहे, ही एक महारत्न कंपनी आहे. ONGC म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, एक महारत्न कंपनी आहे. या ONGC मधील ज्या अलका मित्तल आहेत यांनी भारतातील ही सर्वात मोठी तेल आणि वायू उत्पादक कंपनी आहे. या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदी म्हणजेच अध्यक्षपदी अलका मित्तल यांची निवड झालेली आहे. ONGC जिथं फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल की ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी अलका मित्तल यांची निवड झालेली आहे. आणि ही एक महारत्न कंपनी आहे. महारत्न कंपनी सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेले सुभाष कुमार यांच्या जागी त्यांची निवड झालेली आहे. आणि ही जी काय ONGC कंपनी आहे ती एक महारत्न कंपनी आहे. सध्या भारतामध्ये 11 महारत्न कंपन्या आहेत आणि 10 होत्या. नुकतीच पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ही 11वी महारत्न कंपनी ठरलेली आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, ज्याला तुम्ही PFC सुद्धा म्हणू शकता, ही 11वी महारत्न कंपनी ठरलेली आहे. आता ही जी काही ONGC आहे, ह्या ONGCचं जे हेडक्वार्टर आहे ते वसंत कुंज नवी दिल्ली येथे आहे. आणि या ONGCची स्थापना जी आहे ती 14 ऑगस्ट 1956 ला झाली होती. आणि ONGCच्या ह्या महिला अध्यक्ष ठरलेल्या आहेत अलका मित्तल. ही खूप इम्पॉर्टंट न्यूज आहे आगामी परीक्षांसाठी. याच्यानंतर अजून एक खूप महत्वाचा मुद्दा तो म्हणजे VS पठानिया जे आहेत त्यांची भारतीय तटरक्षक दल जे आहे, इंडियन कोस्टल गार्ड जे आहे, त्या भारतीय तटरक्षक दलाचे 24वे महासंचालक म्हणून VS पठानिया यांची निवड झालेली आहे. आणि विशाखापट्टणम येथे कोस्ट गार्ड कमांडर म्हणून त्यांनी हा पदभार स्वीकारलेला आहे. हे भारतीय तटरक्षक दल जे आहे त्याचं जे मोटो आहे तो आहे वयम रक्षामः
वयम रक्षामः हा त्यांचा एक खूप मोठो आहे. याच्यासाठी त्यांचं काम चाललेलं असतं. आणि जे काही द इंडियन कोस्ट गार्ड जे आहेत, त्या इंडियन कोस्ट गार्डची जी आपण स्थापना बघितली तर फेब्रुवारी 1977 च्या रोजी जो कोस्ट गार्ड ऍक्ट आहे 1978 तो मंजूर करण्यात आला. आणि 1978च्या कोस्ट गार्ड ऍक्ट नुसार 1978ला भारतीय तटरक्षक दलाची म्हणजेच कोस्ट गार्डची स्थापना करण्यात आली होती. आणि हे जे आहे ते भारतीय संसदेने तयार केलेला हा कायदा आहे, त्याच्या अनुषंगानं भारतीय तटरक्षक दलाची स्थापना 1978ला झाली होती. आणि ह्याचं जे हेडक्वार्टर आहे ते नवी दिल्ली येथेच आहे. आता हे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स म्हणजे संरक्षण मंत्रालयाअंतर्गत काम करणारं ही भारतीय तटरक्षक दल आहे. तट म्हणजे समुद्राचं जे संपूर्णतः आपलं 9 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांना जो काही समुद्र किनारा लाभलेला आहे, त्या संपूर्ण समुद्र किनाऱ्याचं संरक्षण तटरक्षक दलाचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही भारतीय तटरक्षक दलाकडे असते. आणि त्याचे 24वे महासंचालक म्हणून व्ही.एस. पठानिया यांची निवड झालेली आहे. हा सुद्धा ही नियुक्ती आगामी परीक्षांसाठी महत्वाची आहे. याच्यानंतर अजून एक खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे विक्रम मिश्री हे एक राजनैतिक अधिकारी आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या देशांमध्ये अँबॅसेडर म्हणून काम केलेलं आहे. तर विक्रम मिश्री यांची राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयामध्ये उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विक्रम मिसरी लक्षात ठेवा. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जे आहेत आपले अजित डोभाल आहेत. अजित डोभाल हे आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत आणि त्यांच्या जोडीनं मदत करण्यासाठी आता विक्रम मिश्री यांची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते एक भारतीय परराष्ट्र सेवा म्हणजे IFS ऑफिसर आहेत. त्यांनी चीनमध्ये सुद्धा अँबॅसेडर म्हणून काम केलेले आहे. जवळपास 3 वर्षे त्यांनी चीनमध्ये एक आपले भारताचे सचिव म्हणून परराष्ट्र सचिव म्हणून किंवा एक फॉरेन मिनिस्टर किंवा एक राजदूत म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे मुख्यालय तसेच पंतप्रधान कार्यालयात सुद्धा विविध पदांवरती काम केलेलं आहे. मिश्री जे आहेत विक्रम मिश्री हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असणारे अजित डोभाल यांना अहवाल देतील. आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आहेत. आता त्यांच्याबरोबर उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून आता कोणकोणते व्यक्ती आहेत तर राजेंद्र खन्ना हे सुद्धा उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. पंकज सरण आहेत. दत्तात्रय पडसलगीकर हे नाव लक्षात ठेवा, ज्यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून सुद्धा काम केलेले व्यक्तिमत्व आहे. दत्तात्रय पडसलगीकर, त्याच्यानंतर पंकज सरण, राजेंद्र खन्ना आणि आता विक्रम मिश्री असे आता 4 काय आहेत नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर डेप्युटी म्हणून आपण म्हणजेच उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत सध्या अजित डोभाल हे सुद्धा नाव तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, हे एक खूप इम्पॉर्टंट नेमणूक आहे जी युनायटेड नेशन आहे म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना आहे. या संयुक्त राष्ट्र संघटनेचे जे सरचिटणीस आहेत सध्या अँटोनियो गुटेरेस यांनी कॅथरीन रसेल या अमेरिकेच्या, ह्यांचा देश कोणता आहे त्या अमेरिकेच्या असणाऱ्या या कॅथरीन रसेल यांची युनिसेफच्या प्रमुखपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. युनिसेफ म्हणजे युनायटेड नेशन चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड असं म्हणतो आपण. तर ह्या युनिसेफच्या प्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर कॅथरीना रसेल यांची, अमेरिकेच्या आहेत, ज्याला आपण संयुक्त राष्ट्र संघटनेचा एक बालनिधी म्हणून सुद्धा नावाने ओळखतो. कॅथरीन रसेल या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सहाय्यक आहेत. त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये वेगवेगळ्या पदांवरती सुद्धा काम केलेलं आहे. कौटुंबिक कारणामुळे यापूर्वीच्या युनिसेफच्या ज्या प्रमुख आहेत हेनरिटा H4 यांनी राजीनामा दिला आणि हेनरिटा H4 यांच्या जागी आता कॅथरीन रसेल हे युनिसेफच्या प्रमुख झालेले आहेत. आणि त्या कोणत्या देशाच्या आहेत अमेरिकेच्या आहेत. जर युनिसेफच्या माध्यमातून किंवा युनिसेफचा जर डिटेल स्टडी करायचा म्हटला तर युनिसेफ जी आहे ही संघटना आहे ज्याचं हेडक्वार्टर न्यूयॉर्कला आहे. कॅथरीन रसेल सध्या प्रमुख आहेत आणि त्याची स्थापना जी आहे ती 11 डिसेंबर 1946 ला झाली होती न्यूयॉर्क येथे. न्यूयॉर्क कुठे आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका USA येथे आहे. म्हणजे बऱ्याचदा तुम्ही जर बघितलं तर युनायटेड नेशनची स्थापना 1945 ला झाली वगैरे, त्या बऱ्याचशा यांची स्थापना आपण 1945 ला बघतो. युनिसेफची पण कदाचित तुम्हाला वाटत असेल, मात्र इथं नीट लक्षात ठेवा युनिसेफची स्थापना 1946 ला झालेली आहे. हेडक्वार्टर कुठं आहे न्यूयॉर्क अमेरिकेमध्येच आहे. आता याच्या अध्यक्षपदी अमेरिकेच्या कोणत्या देशाच्या आहेत तर अमेरिकेच्या कॅथरीन रसेल यांची या ठिकाणी प्रमुख म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तर ह्या काही महत्वाच्या नेमणुका भाग 2 हा घटक आपण पाहिला. आय होप तुम्ही छानपैकी याच्या नोट सुद्धा तुमच्या वहीमध्ये काढत असाल, कारण नोट सुद्धा काढणं गरजेचं आहे. त्याचबरोबर स्क्रीनशॉट तो सुद्धा तुम्ही तुमच्या जवळ ठेवा आणि वारंवार रिव्हिजन करत राहा. अजून एक परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाची घडामोड ते म्हणजे राजीव कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आलेली आहे. जो केंद्रीय निवडणूक आयोग आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 मध्ये आपल्याला केंद्रीय निवडणूक आयोगाची तरतूद बघायला मिळते. आणि हे केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीच्या निवडणुका घेत असतो. आणि केंद्रीय निवडणूक आयोग आपल्या सर्वांना माहिती आहे
की राष्ट्रपतींची निवडणूक असेल किंवा उपराष्ट्रपतींची निवडणूक असेल, त्याचबरोबर संसदेच्या निवडणुका म्हणजेच लोकसभा, राज्यसभा, त्याचबरोबर राज्य विधिमंडळाची निवडणूक, ज्याच्यामध्ये विधानसभा, विधान परिषद असेल, या सर्वांच्या निवडणुका हा केंद्रीय निवडणूक आयोग घेत असतो. आणि याच्या प्रमुखपदी आता राजीव कुमार यांची निवड करण्यात आलेली आहे. 15 मे 2022 पासून त्यांनी पदभार स्वीकारला. आणि सुशील चंद्रा हे विद्यमान निवडणूक आयुक्त होते. म्हणजे त्यांच्या जागी आता राजीव कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आलेली आहे. आणि जे 14 मे 2022 ला त्यांनी पद सोडलेलं आहे. भारतीय राज्यघटनेचं जे कलम 324(2) आहे, यानुसार मुख्य निवडणूक आयुक्तांची म्हणजे CEC म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर यांची निवड करण्याचे अधिकार हे राष्ट्रपतींना असतात. राष्ट्रपतीची त्यांची निवड करत असतात. जर आपण राज्याच्या बाबतीत पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे जे निवडणूक आयुक्त आहेत ते महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त आहेत UPS मदान आहेत. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की जो आपला केंद्रीय निवडणूक आयोग होता, केंद्रीय निवडणूक आयोग, ज्याची तरतूद कलम 324 मध्ये आहे, याची स्थापना ही 25 जानेवारी 1950 ला झाली होती. म्हणून 25 जानेवारी हा दिवस आपण राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करतो. राष्ट्रीय मतदार दिन म्हणून आपण हा 25 जानेवारी हा दिवस साजरा करतो, कारण 25 जानेवारी 1950 ला केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती. आता या दृष्टीचं जे काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, जसं की पूर्वी कोण होते हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा. बघा, पुढची महत्वाची नेमणूक आहे जनरल बग्गावली सोमशेखर राजू हे भारताच्या लष्कराचे उपप्रमुख म्हणून त्यांची काय करण्यात आलेली आहे, निवड करण्यात आलेली आहे. उपप्रमुख, उपलष्कर प्रमुख म्हटलं तरी चालेल. आता हे कोण आहेत तर BS राजू असं म्हटलं तरी तुम्हाला लक्षात येईल. BS राजू आता काय झालेले आहेत, भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून त्यांची निवड झालेली आहे. मागच्याच काही सत्रामध्ये आपण मागच्या नेमणुकांमध्ये आपण बघितलं की लष्कर प्रमुख म्हणून कोणाची निवड झालेली आहे, तर लष्कर प्रमुख म्हणून मनोज पांडे यांची त्या ठिकाणी निवड झालेली आहे. आणि आता उपलष्कर प्रमुख म्हणून कोणाची निवड तर BS राजू यांची निवड झालेली आहे. या दोन्ही लष्कराच्या बाबतीतल्या नेमणुका तुम्ही लक्षात ठेवा. तर भारतीय लष्कराचे मिलिटरी ऑपरेशनचे महासंचालक लेफ्टनंट जनरल बग्गावली सोमशेखर राजू यांची 1 मे पासून लष्कराचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते सैनिक स्कूल विजापूर आणि राष्ट्रीय संरक्षण अकॅडमीचे माजी विद्यार्थी होते. 15 डिसेंबर रोजी त्यांनी जॅट रेजिमेंट्स मध्ये कमिशन घेतलं होतं. म्हणजे त्यांना एक त्या ठिकाणी चांगलं पद मिळालं होतं जॅट रेजिमेंट मध्ये. आणि त्यांनी उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक आणि युद्ध सेवा पदक अशा भरपूर सारे सन्मान जे आहेत त्यांना त्या ठिकाणी मिळाले होते. आणि आता BS राजू हे भारताचे उपलष्कर प्रमुख त्या ठिकाणी आहेत. लष्कर प्रमुख विचारलं तर मनोज पांडे. तर ह्या दोन्ही नेमणुका आपण यापूर्वीच्या सेशन मध्ये मी तुम्हाला लष्कर प्रमुखाच्या संदर्भातली नेमणूक सांगितली होती. आता आज उपलष्कर प्रमुख तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. पुढचा एक महत्वाचा या ठिकाणी आपण नियुक्ती बघूयात की विजय सांपला यांची दुसऱ्यांदा काय झालेली आहे, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नुकतेच पंजाब राज्यामध्ये ज्या निवडणुका पार पडल्या, या पंजाब राज्यामधील निवडणूक लढवण्यासाठी विजय सांपला यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती म्हणजे आपण म्हणू त्याला शेड्यूल कास्ट, ठीक आहे. अनुसूचित जाती आयोगाचे ते ऑलरेडी अध्यक्ष होते. पंजाब मधील निवडणुका लढवण्यासाठी त्यांनी आपल्या या पदाचा राजीनामा दिला होता. आणि नंतर परत त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाल्यामुळे परत त्यांची निवड आता राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी करण्यात आलेली आहे, ज्याला आपण नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल कास्ट असं म्हणतो. ओके, NCSC म्हणजे नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल कास्ट, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग. त्यांच्या नियुक्तीचा अधिकृत आदेश जो आहे तो राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जाहीर केला. म्हणजेच थोडक्यात त्यांची नियुक्ती सुद्धा कोणाकडून करण्यात आलेली आहे, राष्ट्रपतींकडून करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये जर आपण भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी जर बघायला गेलं तर भारतीय संविधानामधील कलम 338 जे आहे ते कलम 338 अनुसूचित जाती संबंधी आहे. आता 3 गोष्टी याच्या ठिकाणी लक्षात ठेवा तुम्ही. कलम 338 जे आहे ते अनुसूचित जाती संबंधी आहे, ठीक आहे. अनुसूचित जाती आयोगासंदर्भात आहे, अनुसूचित जाती आयोग.
आणि याचे अध्यक्ष कोण आहेत आता झालेले, तर ते आहेत विजय सांपला. ठीक आहे, विजय सांपला. त्याच्यानंतर दुसरं जे आहे कलम 338 ए, हे अनुसूचित जमाती आयोगासाठी आहे. अनुसूचित जमाती आयोगासाठी हे कलम आहे. आणि कलम 338 ए जो असणार अनुसूचित जमाती आयोग, त्याचे सध्याचे अध्यक्ष आहेत हर्ष चौहान. हर्ष चौहान. आणि पुढचं कलम 338 बी जे आहे, ते कलम 338 बी विद्यार्थी मित्रांनो, हे आपण म्हणतो की ओबीसी कमिशन, म्हणजेच आपण त्याला असं म्हणू की इतर मागासवर्गीय आयोग, मागासवर्गीय आयोग ज्याला आपण म्हणतो, ते कलम 338 बी आहे. आणि त्याचे सध्याचे अध्यक्ष हे भगवानलाल साहनी आहेत. तर हे तीनही गोष्टी आजपर्यंत परीक्षेत येऊन गेलेल्या आहेत. 338 अनुसूचित जाती आयोग लक्षात ठेवा, ज्याला आपण शेड्यूल कास्ट कमिशन असं म्हणतो. 338 ए हे अनुसूचित जमाती आयोग, त्याला नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल ट्राईब असं म्हणतो. आणि 338 बी जे आहे त्याला मागासवर्गीय आयोग म्हणजे ओबीसी कमिशन असं म्हणतो. या तीनही कलम परीक्षेत येऊन गेलेले सध्याचे अध्यक्ष लक्षात ठेवा. आणि विजय सांपला यांची परत एकदा निवड करण्यात आलेली आहे, कारण त्यांनी पंजाबच्या निवडणुकीच्या संदर्भात आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आणि ते आता परत एकदा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आहेत विजय सांपला. ठीक आहे, पुढची आपण घडामोडी या ठिकाणी बघूयात. इक्बाल सिंग लालपुरा यांची परत एकदा निवड करण्यात आलेली आहे. आता इथं थोडंसं पुढे मी पूर्ण करतो. यांची कोणत्या पदी निवड करण्यात आलेली आहे, तर अल्पसंख्याक आयोग. अल्पसंख्याक आयोग, ह्या अल्पसंख्याक आयोगच्या अध्यक्षपदी परत एकदा इक्बाल सिंग लालपुरा यांची फेर निवड करण्यात आलेली आहे. पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणजे परत एकदा त्यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि तुमच्या बाबतीत त्यांच्या बाबतीत सुद्धा तीच गोष्ट आहे की ज्या पंजाबमध्ये झालेल्या निवडणुका आहेत, त्या पंजाबमधील निवडणुकीमध्ये सहभाग घेण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आणि परत तिथे त्यांचा पराभव झाला आणि परत ते आता इक्बाल सिंग लालपुरा जे आहेत ते परत एकदा राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची परत एकदा काय झालेली आहे, तर निवड झालेली आहे, त्याला आपण पुनर्नियुक्ती असं म्हणतो. आणि हे करण्याचे अधिकार सुद्धा कोणाला आहेत, तर राष्ट्रपतींना आहेत. आता केंद्र सरकारने पंजाब कॅडरचे निवृत्त आयपीएस, म्हणजे ते ऑलरेडी त्यांनी आयपीएस अधिकारी म्हणून काम केलेले आहे, इक्बाल सिंग लालपुरा यांची राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. आता मागाशी जे आपण आयोग बघितले कोणते, त्याच्यामध्ये आपण ओबीसी आयोग बघितला, त्याच्यानंतर नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल कास्ट बघितला, ओके, नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल ट्राईब बघितला. हे जे तीन आपण आयोग मगाशी बघितले, म्हणजेच अनुसूचित जाती आयोग बघितला, अनुसूचित जमाती आयोग बघितला, ठीक आहे, त्याच्यानंतर आपण हा इतर मागासवर्गीय आयोग बघितला. ह्या संदर्भात घटनेमध्ये तरतूद आहे, म्हणून हे जे आयोग आहेत त्यांना घटनात्मक आयोग असं म्हणतात. आणि आता जो आपण हा आयोग बघतोय कोणता, अल्पसंख्याक आयोग, यामध्ये कुठेही तुम्हाला घटनेत या संदर्भात उल्लेख दिसत नाही. ह्या जो आयोग आहे याच्यासाठी संसदेनं कायदा केलेला आहे. जर आपण बघितलं की द युनियन गव्हर्नमेंट सेट अप द नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज, अल्पसंख्याकांसाठी हा एक आयोग स्थापन करण्यात आलेला आहे अंडर द नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज ऍक्ट 1992, 1992 च्या कायद्यानुसार हा अल्पसंख्याक आयोग स्थापन करण्यात आलेले आहे, ज्याची स्थापना 17 मे 1993 ला झाली होती. आणि संसदेनं कायदा करून याची स्थापना केलेली आहे आणि संसदेनं कायदा केल्यामुळं याला वैधानिक आयोग असं म्हटलं जातं. वैधानिक आयोग. आणि ज्यांचा घटनेत समावेश असतो त्यांना घटनात्मक आयोग म्हणतो. आता वैधानिक काय असतं, घटनात्मक काय असतं, असंविधानिक काय असतं, हे सगळे आणि ते कोणकोणते आयोग आहेत त्याच्यावरती एक स्वतंत्र लेक्चर मी येणाऱ्या काही काळामध्ये अपलोड करणार आहे, ज्यामध्ये याच्यातलं सगळं कन्फ्युजन तुमचं दूर होईल. तत्पूर्वी आता लक्षात ठेवा की जो अल्पसंख्याक आयोग आहे, त्या अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी इक्बाल सिंग लालपुरा यांची परत एकदा निवड झालेली आहे, जे 1992 चा संसदेच्या कायद्यानुसार स्थापन झालेला आयोग आहे. आणि कायदा 1992 चा असला तरी या अल्पसंख्याक आयोगाची स्थापना मात्र 1993 ला झाली. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, इक्बाल सिंग लालपुरा राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी. बघा, सगळ्यात पहिल्यांदा चर्चेतील व्यक्ती आहे तो इमॅन्युअल मॅक्रॉन. आता इमॅन्युअल मॅक्रॉन कोण आहे, तर हे फ्रान्स या देशाचे प्रमुख आहेत. आणि नुकतीच बघा 24 एप्रिल 2022 रोजी इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी मरीन ले पेन हे जे त्यांच्या विरोधात उभे होते यांचा पराभव करून फ्रान्सच्या अध्यक्षपदी इमॅन्युअल मॅक्रॉन यांची परत एकदा निवड झालेली आहे. मरीन पेनले अत्यंत उजव्या गटाच्या व्यक्तीचा त्यांनी पराभव केला.
गेल्या 20 वर्षांमध्ये हे असे पहिले फ्रेंच विद्यमान अध्यक्ष आहेत ज्यांनी फेरनिवड झाली आणि फेरनिवड झाल्याच्यामुळं हे चर्चेमध्ये आहेत. पॅरिस या देशाची राजधानी आहे. आगामी ज्या स्पर्धा आहेत, ऑलिम्पिक स्पर्धा 2024च्या या इथंच पार पडणार आहेत पॅरिसमध्ये. आणि मॅक्रॉन यांना 51.5% तर ले पेन यांना 41.5% मतं मिळाली. आणि या सगळ्यामुळे आंतरराष्ट्रीय न्यूज मध्ये हे इमॅन्युअल मॅक्रॉन परत एकदा चर्चेमध्ये आले. आणि त्यांच्या बाबतीत काय सांगितले मी तुम्हाला, फ्रान्सच्या अध्यक्षपदी त्यांची काय झालेली आहे, फेरनिवड. फेरनिवड याचा अर्थ काय असतो की परत एकदा त्यांची निवड झालेली आहे. खूप इम्पॉर्टंट डाटा आहे, लक्षात ठेवा. पुढचे बघा, खूप खूप इम्पॉर्टंट, मी त्याला असं व्हेरी व्हेरी आयएमपी म्हणतो. आपल्या सरळ सेवा परीक्षांमध्ये याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. अर्थतज्ञ सुमन बेरी यांची नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्वाचा आहे. आता नीती आयोग जो आहे तो नीती आयोग आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं बरेच प्रश्न आतापर्यंतच्या जीवनामध्ये येऊन गेलेले आहेत. आतापर्यंतच्या परीक्षेमध्ये याच्यावरती भरपूर सारे प्रश्न जे आहेत ते येऊन गेलेले आहेत. आणि आताही नेमका कोणता प्रश्न याच्यावरती येईल तो सांगता येत नाही. तत्पूर्वी आपण बघूयात त्यांच्याबद्दलची महत्वाची माहिती. आता 22 एप्रिल 2022 ला केंद्र सरकारने जे अर्थतज्ञ आहेत सुमन बेरी यांची नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी निवड केली. बरं, कोणाच्या जागी त्यांची निवड झाली हे सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा आहे. तर यापूर्वी नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून कोण काम पाहत होतं, तर राजीव कुमार यांच्या जागी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. काय तर नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून 5 वर्षापूर्वी राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता ते नाहीये. आता मंत्रिमंडळ समितीने राजीव कुमार यांचा राजीनामा स्वीकारला आणि सुमन बेरी नीती आयोगाचे उपाध्यक्ष होणार आहेत. आता 1 मे पासून लक्षात ठेवा, तारीख किती, 1 मे. 1 मे पासून काय होतंय की आता हे सुमन बेरी आहे ते नीती आयोगाचा उपाध्यक्ष पदाचा कारभार स्वीकारणार आहे. आता बऱ्याचदा परीक्षेमध्ये नीती आयोगाच्या बद्दल भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. आता काय काय परीक्षांमध्ये तो लॉंग फॉर्म सुद्धा विचारलेले आहेत. तर लॉंग फॉर्म काय आहे नीतीचा, तर नॅशनल इन्स्टिट्यूशन. विद्यार्थी मित्रांनो, इथं एकदा परीक्षेमध्ये फसवलेलं आहे. इन्स्टिट्यूशनच्या ऐवजी इन्स्टिट्यूट देतात. ठीक आहे, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आहे. ट्रान्सफॉर्मिंग, इथं ट्रान्सफॉर्मेशन, ट्रान्सफॉर्म असे काहीतरी ऑप्शन देतात. सो नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं नीती आयोग आहे, ज्याची स्थापना 1 जानेवारी 2015 ला झाली होती. नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आपण बघितले कोण आहेत, तर सुमन बेरी. मात्र सध्याचे अध्यक्ष जे आहेत ते कोण आहेत, तर अध्यक्ष पदावरती पंतप्रधान असतात आणि नरेंद्र मोदी हे सध्या काय आहेत, नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. नीती आयोग हा नियोजन आयोगाच्या जागेवरती आला. नियोजन आयोगाकडे सुद्धा प्लॅनिंग करण्याचं काम होतं. त्यांनी 12 पंचवार्षिक योजना ज्या आहेत त्या आणल्या होत्या. त्या पंचवार्षिक योजना हा जो मुद्दा आहे तो मागे पडून आता नियोजनाचं काम नीती आयोगाकडे करण्यात आलं. कधी स्थापना झाली, 1 जानेवारी 2015 ला. सध्याचे अध्यक्ष नरेंद्र मोदी आणि 1 मे पासून उपाध्यक्ष कोण झालेले आहेत, तर सुमन बेरी. खूप इम्पॉर्टंट आहे, व्हेरी आयएमपी मी इथं करून ठेवलेला आहे. पुढचा प्रश्न बघूत आपण. पुढे बघूयात आपण. बघा, टांझानिया हा जो देश आहे त्या टांझानिया या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून सामिया सुलहू हसन यांची निवड झालेली आहे. ज्यावेळेस पहिली महिला असं कुठेतरी येतं चालू घडामोडीमध्ये, त्यावेळेस परीक्षेमध्ये ना त्याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न येतात. सो टांझानियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून सामिया सुलुहू हसन यांची निवड झालेली आहे. सामिया सुलुहू हसन या टांझानियाच्या राजकारणी आहेत. त्या टांझानियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष ठरल्या. एवढंच याच्या बाबतीत लक्षात ठेवा, कारण यावरच प्रश्न विचारला तर त्या कोणत्या देशाच्या आहेत किंवा त्या कोण आहेत यावरच प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे भारताचे आता लष्कर प्रमुख झालेले आहेत नवीन. तर इम्पॉर्टंट मुद्दा काय आहे, तर ते कितवे लष्कर प्रमुख आहेत हा प्रश्न आगामी परीक्षेमध्ये तुम्हाला 100% बघायला मिळू शकतो. म्हणून मी याला व्हेरी व्हेरी आयएमपी केलं. आता लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे भारताचे आता 29वे लष्कर प्रमुख ठरलेले आहेत. आता यापूर्वी 28वे लष्कर प्रमुख कोण होते, तर मनोज नरवणे हे महाराष्ट्राचे होते आणि मनोज नरवणे यांच्या जागी त्यांची निवड झाली. त्याच्या आधी 27वे कोण होते, तर जनरल बिपिन रावत. बघा, हे 27वे होते आणि 28वे मनोज नरवणे. आता 29वे लेफ्टनंट जनरल मनोज पांडे आहेत. कितवे, 29वे. जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या जागी त्यांची निवड झालेली आहे. लेफ्टनंट जनरल, बघा हे वाक्य खूप खूप महत्वाचं आहे.
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे लष्कर प्रमुख बनणारे पहिले अभियंते ठरलेले आहेत. अभियंते म्हणजे काय, तर इंजिनियर व्यक्ती या पदापर्यंत पोहोचण्याचं ही पहिलीच वेळ आहे. 29 आतापर्यंत झाले तर पहिलीच अशी व्यक्ती आहे की इंजिनियर जी या पदापर्यंत पोहोचली. हे सुद्धा 1 मे 2022 पासून आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहे. कोण, तर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे. कोणाच्या जागी निवड झाली, आपले मनोज मुकुंद नरवणे. महाराष्ट्राचे होते. कितवे लष्कर प्रमुख ठरले, 29वे. व्हेरी इम्पॉर्टंट. पुढचा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आयसीसी पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्ष म्हणून सौरभ गांगुली यांची निवड झालेली आहे. बघा, हे सध्या बीसीसीआय चे सुद्धा अध्यक्ष आहेत. बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडिया, ते बीसीसीआय चे अध्यक्ष आहेत सौरभ गांगुली. आणि त्यांचे आयसीसी म्हणजे काय, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, ही जगभरामध्ये क्रिकेट सामन्यांचं नियोजन करत असते. आणि या आंतरराष्ट्रीय लेवलवरती असणाऱ्या आयसीसी पुरुष क्रिकेट समितीचं अध्यक्षपद हे सौरभ गांगुली यांच्याकडे आलेलं आहे. आणि ते ऑलरेडी बीसीसीआयचे अध्यक्षपद सुद्धा भूषवत आहेत. अनिल कुंबळे हे पूर्वी त्या पदावरती होते, त्यांच्या जागी आता सौरभ गांगुली आलेले आहेत. आयसीसीचे जे अध्यक्ष आहेत ग्रेग बॅकरले यांनी गांगुलींचं स्वागत केलं त्या गोष्टीसाठी. आता इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष ग्रेग बॅकरले आणि याचे जे हेडक्वार्टर आहे, म्हणजे याचं जे मुख्यालय आहे ते दुबईला आहे. आताच्याच पोलीस भरतीच्या परीक्षेत हा प्रश्न विचारला होता की आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलचे मुख्यालय कुठं आहे, तर दुबईला आहे. लक्षात ठेवा. त्याचे सीईओ आहेत जिओफ एर्लियन्स आणि 1909 ला त्याची स्थापना झाली होती. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली आहेत. बीसीसीआय लक्षात ठेवा. आणि याचं जे मुख्यालय बीसीसीआयचं ते मुंबईला आहे. आणि हेच सौरभ गांगुली आता आयसीसीच्या क्रिकेट समितीचे अध्यक्ष झालेले आहेत. आणि आयसीसीचे अध्यक्ष म्हटलं तर ग्रेग बॅकरले. व्हेरी इम्पॉर्टंट. आता यांचं जे आत्मचरित्र आहे सौरभ गांगुली यांचं, अ सेंच्युरी इज नॉट इनफ, हे त्यांचं आत्मचरित्र आहे. काय, अ सेंच्युरी इज नॉट इनफ, हे त्यांचं आत्मचरित्र आहे. त्यांना दादा या नावानं सुद्धा ओळखलं जातं. चला पुढचं माहिती बघूत आपण. बघा, हे सुद्धा आजच्या ज्या गोष्टी आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. बरं, तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये यावरती प्रश्न बघायलाच मिळतील, प्रत्येक वेगवेगळ्या परीक्षेत. गीता गोपीनाथ यांची इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालकपदी निवड झालेली आहे. ऑलरेडी याच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे, परंतु हा इश्यू खूपच महत्वाचा असल्यामुळे परत एकदा सेपरेट याला घेऊन आलेलो आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजेच IMF, त्याला आपण मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असं म्हणतो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उपव्यवस्थापकीय संचालक पहिल्यांदाच हे पद तयार करण्यात आलं. याच्या आधी त्या मुख्य अर्थतज्ञ म्हणून काम करत होत्या. यापूर्वी त्या मुख्य अर्थतज्ञ म्हणून काम करत होत्या आणि चीफ इकॉनॉमिस्ट असं म्हणू आपण. आणि आता त्या पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक झालेल्या आहेत. गीता गोपीनाथ. आता ही जी IMF संस्था आहे ती, त्याचे अध्यक्षपद सुद्धा आता महिलेकडेच आहे का, ते कोण आहेत ते काय आहेत आपण पुढे बघूयातच. मात्र IMF च्या उपव्यवस्थापकीय संचालक पहिल्या ते पण कोण झाले आहेत, भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ. बघा, भारतीय अमेरिकन अर्थतज्ञ त्या आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रथम उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड झाली. गोपीनाथ जे सध्या IMF च्या मुख्य अर्थतज्ञ म्हणून सुद्धा काम करत आहेत. आता जी IMF संस्था आहे त्याचं जे मुख्यालय आहे ते वॉशिंग्टन DC म्हणजे अमेरिकेमध्ये आहे. आणि जवळजवळ 190 सदस्य आहेत त्याचे. आता ओटावा हा जो देश आहे तो 190वा सदस्य देश झालेला आहे नवीन. हा सुद्धा कदाचित विचारला जाऊ शकतो. इंग्लिश लँग्वेज आहे त्याची. आणि त्याचे प्रमुख जे आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर, प्रमुख म्हणजे व्यवस्थापकीय संचालक म्हणू आपण, उपसंचालक गीता गोपीनाथ. आणि संचालक कोण आहेत, तर क्रिस्टेलिना जॉर्जिवा या काय आहेत, प्रमुख आहेत. आणि उपप्रमुख कोण आहेत, त्या आपल्या गीता गोपीनाथ. खूप इम्पॉर्टंट आहे, महत्वाचं आहे. बघा, मागच्याच परीक्षेत पोलीस भरतीत असा प्रश्न विचारला होता की गीता गोपीनाथ कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत. आता अर्थतज्ञ म्हटल्यावर त्या अर्थक्षेत्राशी संबंधित आहेत, हे आपल्याला लगेच या ठिकाणी क्लिक झालं पाहिजे. सो हे सुद्धा चर्चेतील व्यक्तिमत्व तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला शेजारील जो देश आहे पाकिस्तान या देशामध्ये राजकीय दृष्ट्या जो अनबॅलन्स झाला होता आणि राजकीय दृष्ट्या तिथं जी एक अडचण आली होती, या पाकिस्तानमध्ये जे पाकिस्तानचे पंतप्रधान होते इम्रान खान यांना त्या ठिकाणी झालेल्या विश्वासदर्शक ठरावामध्ये त्यांच्या पक्षाला, जो इम्रान खान यांचा जो पक्ष होता पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ, या पक्षाला तिथं विश्वासदर्शक ठरावामध्ये कमी मतं मिळाली. आणि या पाकिस्तानमध्ये आता नवीन आगामी पंतप्रधान असतील शहबाज शरीफ. तर शहबाज शरीफ जे आहे ते पाकिस्तानचे 23वे पंतप्रधान ठरतील.
11 एप्रिल 2022 रोजी शहबाज शरीफ यांनी काय केली, पाकिस्तानचे 23वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे. त्या ठिकाणच्या ज्या संसदेमधील सिनेटचे अध्यक्ष सादिक संजरानी यांनी त्यांना पंतप्रधान पदाची शपथ दिली आणि त्यांची त्या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे. यामध्ये पंतप्रधान पदासाठी आवश्यक असणार 172 बहुमत जे आहे ते 174 मतं मिळून हे शहबाज शरीफ काय झालेले आहेत, पाकिस्तानचे पंतप्रधान झालेले आहेत. शहबाज शरीफ जो आहेत हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे ते बंधू आहेत आणि यांचा पक्ष सुद्धा तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. तर पाकिस्तान मुस्लिम लीग हा त्यांच्या पक्षाचं नाव आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग या पक्षाचे असणारे शहबाज शरीफ हे पाकिस्तानचे आता 23वे पंतप्रधान ठरलेले आहेत. आणि पूर्वीचे पंतप्रधान जे होते यांच्या आधी पूर्वीचे ते होते इम्रान खान यांना राजीनामा द्यावा लागला आणि यांचा जो पक्ष होता इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ नावाचा पक्ष होता. कोणता? तर पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ हा पाकिस्तानच्या जे इम्रान खान होते पूर्वीचे पंतप्रधान त्यांचा पक्ष होता. आणि आता नवीन शहबाज शरीफ हे पाकिस्तान मुस्लिम लीगचे असणारे व्यक्ती पाकिस्तानचे 23वे पंतप्रधान. कितवे? तर 23वे. बघा आता हे जसं मी तुम्हाला सांगितलं की शहबाज शरीफ जे आहेत ते पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे ते धाकटे बंधू आहेत. त्यांनी 3 वेळा पंजाब जो प्रांत आहे पाकिस्तानमधला त्याचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं होतं. पाकिस्तान जो आहे त्या पाकिस्तानची जी राजधानी आहे ती राजधानी आहे इस्लामाबाद. पाकिस्तानची राजधानी कोणती आहे? तर इस्लामाबाद. आणि पाकिस्तानचं जे चलन आहे ते चलन आहे पाकिस्तानचं रुपया. रुपया हे पाकिस्तानचं चलन आहे. तर हे महत्वाचं आपल्या शेजारील देशांच्या मध्ये ज्यावेळेस एखादी सत्ता पालट होतो किंवा एक नवीन व्यक्ती नवीन पदावरती येते त्यावेळेस कदाचित परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न बघायला मिळू शकतो. यामुळे लक्षात ठेवा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शहबाज शरीफ आणि कितवे? तर 23वे. आणि पक्ष पण लक्षात ठेवायचा तुम्हाला पाकिस्तान मुस्लिम लीग. पुढचा महत्वाचा अगदी परीक्षेच्या दृष्टीने IMP असा मुद्दा आहे की भारताचे आता पुढील परराष्ट्र सचिव जे असतील ते असतील विनय मोहन क्वात्रा. आता विनय मोहन क्वात्रा जे असतील ते भारताचे आता नवीन परराष्ट्र सचिव असतील. भारत सरकारने नेपाळ या देशामध्ये राजदूत म्हणून काम करणारे भारताचे जे व्यक्तिमत्व आहेत विनय मोहन क्वात्रा यांची भारताचे आता पुढील परराष्ट्र सचिव म्हणून त्यांची निवड केलेली आहे. भारताचे पूर्वीचे परराष्ट्र सचिव होते विद्यमान कोण? हर्षवर्धन श्रुंगला. हे हर्षवर्धन श्रुंगला 30 एप्रिल रोजी आता निवृत्त होतील आणि त्यांच्या जागी आता विनय मोहन क्वात्रा जे आहेत ते काय होतील? परराष्ट्र सचिव होतील. विनय मोहन क्वात्रा हे भारतीय परराष्ट्र सेवा म्हणजे IFS अधिकारी आहेत. त्यांनी विविध असाइनमेंटमध्ये काम करण्याचा 32 वर्षाचा त्यांना अनुभव आहे. 2015 ते 17 पर्यंत त्यांनी पंतप्रधान कार्यालयात म्हणून काम केलं होतं. त्याचबरोबर भारताचे फ्रान्सचे राजदूत म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं होतं. आणि असं हे व्यक्तिमत्व कोण आहेत? तर विनय मोहन क्वात्रा. आता हे काय झालेले आहेत? भारताचे नवीन परराष्ट्र सचिव. कोणाच्या जागी निवड झालेली आहे? तर हर्षवर्धन श्रुंगला. आता जर परराष्ट्र मंत्रालय जर आपण बघितलं तर सध्या परराष्ट्र मंत्रालयाचे जे भारताचे मंत्री आहेत सध्या तर ते आहेत एस जयशंकर. हे व्यक्तिमत्व सध्या परराष्ट्र सचिव आहेत आणि यांच्या परराष्ट्र मंत्रालयाचे परराष्ट्र मंत्री आहेत जयशंकर आणि यांच्या अंडर ते परराष्ट्र सचिव म्हणून काम करतील ते आहेत विनय मोहन क्वात्रा. नाव लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. IMP आगामी परीक्षेमध्ये तुम्हाला यावरती प्रश्न बघायला मिळू शकतो. कारण हर्षवर्धन श्रुंगला यांच्यावरती आता पोलीस भरती परीक्षेमध्ये जवळजवळ 2 जिल्ह्यामध्ये प्रश्न विचारला होता. त्याच्यामुळे आता आगामी परीक्षांमध्ये विनय मोहन क्वात्रा यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला पुढचा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे याच्यामध्ये की जी आपली ऑलरेडी मी घेतलाय परंतु जरा डीप मध्ये घेतो. जी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आहे दिल्लीमधली, त्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्लीमधली त्याच्या पहिल्या महिला कुलगुरू होण्याचा मान हा संतश्री धुलीपुडी पंडित या व्यक्तिमत्वाला मिळालेला आहे. आणि या संतश्री धुलीपुडी पंडित या JNUच्या कुलगुरूपदी निवड झाल्यानंतर त्या JNUच्या पहिल्या महिला कुलगुरू ठरलेल्या आहेत. पहिल्या महिला. ज्यावेळेस पहिली गोष्ट येत असते त्यावेळेस ती परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असते, मी वारंवार सांगत असतो. याच्यामुळं ज्या संतश्री धुलीपुडी पंडित आहेत त्या काय झालेल्या आहेत तर JNUच्या पहिल्या महिला कुलगुरू ठरलेल्या आहेत. त्यांची नियुक्ती राष्ट्रपतींनी केली होती, मात्र त्यांच्या नावाची शिफारस पंतप्रधान आणि शिक्षण मंत्रालयाने केली होती. यामुळं पहिल्या महिला कुलगुरू ठरलेल्या आहेत JNUच्या संतश्री धुलीपुडी पंडित. नाव लक्षात ठेवा. तर ह्या होत्या विद्यार्थी मित्रांनो 2022 वर्षामधील महत्त्वाच्या नेमणुका. अजून ज्या नेमणुका होतील त्या नक्कीच आपण त्याच्यावरती YouTube वरती असंच एक लेक्चर घेऊयात. लेक्चर कसं वाटलं
नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवत चला आणि आपल्या चॅनलला अजूनही लाईक आणि शेअर केले नसेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. थँक्यू सो मच.